सीमारेषेवर राहणाऱ्या भारतीयांना जीव मुठीत धरून जगावं लागतंय। लोक शाळा कॉलेजेस आता देखील तिथे ओस पडायला लागलेत। भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवरचा हा सगळा थरार पुढचा अर्धा तास आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय खतखत काश्मीर या विशेष कार्यक्रमात। सततच्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या भारतीय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि गोळीबारात काही नागरिक जखमी झालेत। नियंत्रण रेषेवरच्या कमलकोट गावातून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। मी आहे एलओसी जवळच्या कमलकोट हुंडी या गावाजवळ आणि याच गावाच्या बाजूला एलओसी आहे, म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा। नियंत्रण रेषेवरचं हे गाव आहे आणि हे माझ्या बाजूला जे तुम्ही डोंगर बघताय ह्याच्या मागच्या बाजूलाच पाकिस्तानची बॉर्डर आहे आणि याच गावामध्ये काल आणि परवा मोठ्या प्रमाणात क्रॉस फायरिंग झालं होतं। पाकिस्तानी आणि भारतीय सैन्यांमध्ये जोरदार गोळीबारांनी प्रत्युत्तर देण्यात आलं होतं। समोरच्या बाजूला आपण जर हे संपूर्ण पर्वत बघितले असेल तर याच पर्वत राजींमधून आणि इथल्या खोऱ्यामध्ये सतत हेलिकॉप्टर्स आणि फायटर जेट्सची सातत्याने ये-जा सुरू आहे। त्यांच्या आवाजाने सुद्धा इथले जे स्थानिक गावकरी आहेत ते प्रचंड घाबरलेले आहेत। त्याचमुळे इथल्या गावकऱ्यांनी इथून जे स्थलांतरण जे आहे ते आता सुरू केलेलं आहे। जवळच असलेल्या उरी या गावाजवळ त्यांनी आपल्या सर्व कुटुंबासह सुरक्षित आश्रय घेतलेला आहे। मात्र भारत पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे युद्धसदृश आता परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा मोठा परिणाम जो आहे तो इथल्या गावकऱ्यांना झालेला आहे। त्याचा त्रास इथल्या गावकऱ्यांना होतो असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र देशाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। त्याचमुळे इथले जे स्थानिक रहिवासी आहेत ते सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्यात आलेलं आहे। मात्र अशा प्रकारे नियंत्रण रेषेवरचे जे गावकरी आहेत त्यांना लष्कराने सुद्धा तात्काळ मदत करायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे याच गावातले जे स्थानिक गावकरी आहेत ते लष्कराबरोबर पूर्णपणे सहकार्य करताना देखील दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, कमलकोट हुंडी। गेले 2 दिवस सातत्यानं कमलकोट गावावर पाकिस्तानकडून गोळीबार आणि तोफगोळ्यांचा भडीमार केला जातोय। त्यामुळे इथल्या रहिवाशांनी आपल्या कुटुंबासह उरी गावात आश्रय घेतलाय। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। भारत पाकिस्तान सीमेवरचं म्हणजे एलओसी जवळचं कमलकोट गाव आहे। या गावामध्ये गेले 2-3 दिवस सातत्याने गोळीबार सुरू आहे, सातत्याने शेलिंग सुरू आहे। आपण माझ्या मागे जो बर्फाने ढकलेले जे आपण पहाड बघत असेल, उंच पर्वत असेल ते कमलकोट गाव आहे आणि याच कमलकोट गावावरनं जवळपास 20 किलोमीटरचा प्रवास करून त्या गावातले जे स्थानिक रहिवासी आहेत ते इथं आलेले आहेत आणि प्रचंड त्रास जो आहे तो त्यांना सहन करावा लागलेला आहे। कारण गोळीबारी होते प्रचंड आणि त्यातून ते आपल्या लहान मुलांना घेऊन इथे जीव वाचवण्यासाठी या उरी गावामध्ये आलेले आहेत। आपल्यासोबत चाचा आहेत। चाचा, क्या बताएं किस तरह का वहाँ का माहौल है, क्या बता पाएंगे? जी, वहाँ तो शलंग चल रही है बहुत ज़बरदस्त। अब वहाँ मतलब उस शलंग की वजह से जो मतलब वहाँ दहशत आवाज़ होती है उस शलंग की, उसकी वजह से मतलब हम तो ये बच्चों को लेकर वहाँ से निकले, तब तो नहीं तो ये बच्चों को भी आउट बैठ जाता तो फिर तो मुश्किल पड़ जाती। अब वहाँ कोई डॉक्टर की फैसिलिटी नहीं है, वहाँ कोई मतलब दवाई नहीं है, वहाँ कोई गाड़ी नहीं मिलती है। अगर खुदा न खास्ता अगर कहीं इमरजेंसी हो जाएगी वहाँ गाड़ी भी नहीं मिलती है। सुबह हमने गाड़ी यहाँ से फ़ोन करके यहाँ से गाड़ी मंगवाई और उस गाड़ी में बैठकर फिर हम यहाँ पहुँचे। शेलिंग कितनी हो रही है? आपने कहा कि आपके घर के सामने जी, मेरे घर के सामने 5 मीटर दूर मतलब ये गोला पड़ा है। आपको आपका जो घर है उसको भी काफ़ी नुकसान पहुँचा होगा, आपके जो मवेशी होंगे यहाँ गोला पड़ता है आपको पता है वहाँ क्या होता है? ये तो क्या पता आपने गोले देखे हैं या नहीं देखे हैं, लेकिन हमें तो इन गोलों का पता है कि ये कैसे होते हैं। लेकिन आप अपनी पूरी फैमिली को लेकर यहाँ पर आए? यहाँ पहुँचे, पीछे अभी हमें 2-3 आदमी पीछे रह गए। अब माल मवेशी वाले आदमी हैं, हम क्या करें? माल मवेशी को उधर छोड़ा है, अब उनको घास पत्र करना है, कुछ करना है, तो इस वजह से मतलब उनको उधर ही छोड़ कर आए। सगळ्या गावकऱ्यांना आपला जीव वाचवण्यासाठी इकडे जवळचेच असलेल्या उरी या गावामध्ये येऊन राहावं लागतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, उरी। आपण ते सातत्यानं तणावाखाली त्यांना या सगळ्यांना राहावं लागतं आहे आणि विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक वर्ष वाया जाईल अशी भीती आता वाटते। कमलकोट गावातल्या शिक्षकांशी देखील उदय जाधव यांनी संवाद साधला। आपण आता कमलकोट गावातले जे शिक्षक आहेत अल्ताफ सर त्यांच्याशी बोलणार आहोत। ते कमलकोट मधून इतने स्थलांतरित झालेले उरी में। आप ये सर बताइए किस तरह के हालात अभी कमलकोट में है? सिर्फ कमलकोट में ही या और आसपास के जो गाँव है? कमलकोट नहीं, पूरा इलाका जितना भी है उड़ी का पूरा सहमा हुआ है इस वक्त, क्योंकि उड़ी जो है ये तीन तरफ से यहाँ पर पाकिस्तान की बॉर्डर आती है। यहाँ पर आप देखें नॉर्थ ईस्ट वेस्ट से सबसे क्या होता है पाकिस्तान आता है और यहाँ पर अक्सर शेलिंग होती रहती है।
जिस वजह से यहाँ पर मोस्टली जो हमारे स्कूल्स हैं बहुत ज़्यादा सफ़र होते हैं सर। हमारे बच्चे जब भी एक बॉर्डर पर फायर होता है, पीछे से ZU का ऑर्डर होता है जी स्कूल बंद करो, और बच्चों को उसी को छोड़ा जाता है। और बच्चों की एजुकेशन क्या रहती है? आजकल तो हम वहाँ पर विंटर, एक गवर्नमेंट की विंटर ट्यूटोरियल कैंप पर चलते हैं। आज पिछले 3-4-5 दिन से ऑर्डर है कि वो स्कूल उनको बंद कर दो, और बच्चे बेचारे बिल्कुल सफ़र हो रहे हैं। और ये तो डिसकनेक्टिविटी जो है इनकी एजुकेशन में है, ये पिछले 20 साल से चली आ रही है, और उसका असर इतना ज़बरदस्त पड़ रहा है कि इस इलाके से अभी कोई IAS अफसर या KAS अफसर या कोई डॉक्टर या कोई ऐसे इंजीनियर वगैरह नहीं बन पा रहे। कोई गवर्नमेंट जॉब्स में हाई लेवल पे ये लोग पोस्ट नहीं हासिल कर पा रहे, क्योंकि यहाँ पर जितनी टेंशन है ना, तो एक तो बैकवर्डनेस है, तो दूसरी नंबर पर ये जो टेंशन है बॉर्डर्स की, इसकी वजह से लोग जो है बिल्कुल सहमे हुए हैं। मेरी रिक्वेस्ट है, या तो इन लोगों को जब भी अगर आपको शेलिंग करनी है, पहले तो इस मसले को आप हल कीजिए कुछ ऐसे अपने सोर्स। जो मैं तो रिक्वेस्ट अगर हिंदुस्तान एक बहुत बड़ी डेमोक्रेसी कंट्री है, तो इसको हल करो इस मसले को। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, उरी। म्हणतोय कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी सगळ्या स्तरातून होते। नियंत्रण रेषेवरच्या कमलकोट गावाच्या परिसरात दररोज होणारे गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे गावकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय। जीव मुठीत धरून त्यांना दैनंदिन कामं उरकावी लागतात। याच परिस्थितीबद्दल तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। प्रत्यक्ष LOC बॉर्डरवरती जी गावं आहेत, त्या गावामध्ये राहणारे जे गावकरी आहेत आणि त्या गावकऱ्यांमध्ये ज्यांची सगळ्यात शेवटची घरं आहेत आणि त्यांच्या घरांपासून पुढे काही अंतरावरतीच पाकिस्तानची बॉर्डर सुरू होते, असे काही गावकरी आता आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत। आप बताइए आपका कौन सा गांव है और कहाँ पर आपका घर है एग्जैक्टली? मैं लास्ट पॉइंट पे रहता हूँ, अमन सेतु पे। वहाँ पे जो पिछले दिनों से तनाव बना हुआ है दोनों मुल्कों के दरमियान में, जो बॉर्डर पे शेलिंग हो रही है, हम बिल्कुल वॉलीबॉल के नेट पे हैं। पूरी रात हम सोते नहीं हैं। पिछले 2-3 दिन से लगातार गोलाबारी है वहाँ पे, और गवर्नमेंट की तरफ से कोई भी वहाँ पे बैंकर्स वगैरह नहीं बनाए गए हैं। लोग मुश्किल से जीना बड़ा महाल है वहाँ पे इस वक्त। चाचा क्या कहेंगे, आप कहाँ पर रहते हो और आपका घर कहाँ पर है, किस तरह का हालात है? मेरा इलाका हाजी पीर सेक्टर है, लास्ट पंचायत इलाका है जो LOC के ऊपर है। इस साइड से पाकिस्तान की बॉर्डर है, इस साइड से अपनी फेंसिंग लगाई हुई है। बीच में मेरा 1300 जो पॉपुलेशन है 1300 की है। हम जब से ये तनाव बना है तो ना तो खाना पीना, बच्चे रो रहे हैं, हर तरीके की प्रॉब्लम, क्योंकि हमें गेट भी बंद हो जाता है। परसों जब तनाव बन गया तो गेट बंद हो गया, तो हमने रिक्वेस्ट की जाके पोस्टों में कि अगर यहाँ से गेट इधर के लिए बंद हो गया अपने देश में जाने के लिए, तो लोग डर के पाकिस्तान भाग जाएंगे। तो हमने रिक्वेस्ट करके गेट भी खुलवाया, लेकिन हमारी ये रिक्वेस्ट है कि अमन होना चाहिए। गांव में जितने भी बूढ़े हैं वो भाग के इस टाइम सुकून में आ चुके हैं, क्योंकि बैंकर्स की कोई फैसिलिटी नहीं है यहाँ पे कोई सुन नहीं रहा है, क्योंकि जो हमारे इस एरिया के जो आप देख रहे हैं वो बॉर्डर एरिया है। यहाँ पे बैंकर्स नहीं है, कुछ नहीं है, रहने के लिए कोई सहूलत नहीं है। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, उरी। 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केलाय। आता 15 दिवस या घटनेला उलटून गेलेत, पण या 2 आठवड्यात तिथे नेमकं काय काय घडलं, इथल्या परिस्थितीत नेमका काय काय बदल झाला, याचा पुलवामामध्ये जाऊन आढावा घेतलाय उदय जाधव यांनी। गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तान युद्ध सदृश परिस्थिती काश्मीर खोऱ्यामध्ये आहे। त्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30च्या सुमारास पुलवामा हायवेच्या जवळ जे आपले 40हून अधिक CRPFचे जवान शहीद झाले होते, जिथे हा बॉम्बस्फोट झाला होता, तोच हा हायवे आणि तेच हे ठिकाण आहे। याच ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाला होता। मात्र त्यानंतर जशी जशी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती, त्यानंतर हा हायवे काही दिवस बंद करण्यात आला होता। इथे ट्रॅफिक देखील नव्हतं, त्यामुळे इथलं जीवनमान जे आहे ते देखील काही प्रमाणात बंदिस्त झालं होतं। मात्र आता जर आपण बघितलं तर ट्रॅफिक पूर्णपणे ओपन झालेलं आहे। समोर जम्मूला जाणारा हा हायवे, जम्मू ते श्रीनगर असा हा मुख्य नॅशनल हायवे आहे, जो आता पूर्णपणे ओपन झालेला आहे। पूर्णपणे वाहतूक जी आहे दोन्हीकडनं ती सुरू झालेली आहे। मात्र वाहतूक जरी सुरू असली तरी दोन्ही बाजूला आपण बघत असाल की मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक जे आहेत ते आपल्याला दिसतात। भारतीय सैन्य दलाचे जे CRPFचे जवान जे आहेत ते खास करून इथे तैनात ठेवण्यात आलेले आहेत। मात्र हा जो मुख्य रस्ता आपण बघत असाल हा 4 लेनचा रस्ता आहे। मात्र याचा जो एका बाजूचा रस्ता आहे तो पूर्णपणे अजूनही बंद करण्यात आलेला आहे, कारण याच ठिकाणी तो भीषण बॉम्बस्फोट झाला होता, ज्याच्यामध्ये आपले CRPFचे जवान जे आहेत ते शहीद झाले होते। आता हा नॅशनल हायवे तो सुरू झालेला आहे। मात्र दोन्हीकडची जी बाजू आहे म्हणजे हे 4 लेन जे आहेत ते सुरू व्हायला पाहिजेत, अशी इथल्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे। मात्र अजूनही
काश्मीर खोऱ्यामध्ये भारत पाकिस्तानची जी युद्धसदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे इथे सतत 24 तास पहारा ठेवण्यात आलेला आहे। ही परिस्थिती पुन्हा एकदा नॉर्मल व्हावी, जनजीवनमान जे आहे ते सुरळीत व्हावं अशी तिथल्या काश्मीर खोऱ्यातल्या रहिवाशांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, पुलवामा। पाकिस्तानच्या कुरापती भारतासाठी नव्या नाहीयेत आणि त्या गेल्या काही दिवसांपासून सीमेवर सुरू असणारी पाकची घुसखोरी बघता पाकिस्तानला योग्य उत्तर देऊन टाका अशी भावना सगळ्यांच्या मनात दिसते आणि हे उत्तर देण्यासाठी भारतीय लष्करही सज्ज आहे। बघूयात भारताच्या ताफ्यातल्या शक्तिशाली विमानांचा वेध घेणारा एक खास रिपोर्ट। भारताच्या टप्प्यात पाकमधली महत्त्वाची ठिकाणं, पाकला वटणीवर आणण्याची भारतात ताकद, भारताच्या लष्करी ताकदीपुढे पाकिस्तान दुबळा। भारताच्या बलदंड लष्कराकडे पाकिस्तानला एक दिवसात गुडघे टेकायला भाग पाडण्याची ताकद आहे। भारतातून पाकिस्तानातल्या दहशतवादी आणि लष्करी तळांना उद्ध्वस्त करण्याची प्रचंड शक्ती भारतीय हवाई दलाकडे आहे। भारताच्या ताफ्यातल्या विमानांवर नजर टाकली तरी पाकिस्तानची बोबडी वळेल। एक नजर टाकूयात भारतातल्या शक्तिशाली विमानांवर। सुखोई 30 3000 किलोमीटरचा टप्पा पार करू शकते। सेपकॅट जॅग्वार 3524 किलोमीटरचं लक्ष्य भेदू शकते। मिराज 2000 म्हणजेच वज्र 1550 किलोमीटरचा टप्पा गाठू शकते आणि मिग 21 644 किलोमीटरचं लक्ष्य वेधू शकते। या विमानांच्या मदतीनं पाकिस्तानातल्या कोणत्याही ठिकाणांचा वेध घेण्याची ताकद भारताकडे आहे। जैसलमेरच्या एअरबेसवरून या विमानानं उड्डाण घेतलं तर आपण पाकच्या कराचीमध्ये थेट हल्ला करू शकतो। जैसलमेर ते कराची अंतर आहे अंदाजे 400 किलोमीटर। जैसलमेर एअरबेस ते मुलतान अंदाजे अंतर आहे 365 किलोमीटर आणि जम्मू काश्मीरच्या एअरबेसवरून उड्डाण केल्यास जम्मू काश्मीर एअरबेस ते रावळपिंडी अंदाजे अंतर आहे 423 किलोमीटर। जम्मू काश्मीर एअरबेस ते इस्लामाबाद अंतर आहे अंदाजे 400 किलोमीटर। जम्मू काश्मीर एअरबेस ते लाहोर अंदाजे अंतर आहे 416 किलोमीटर। भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर असणारी गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीर ही 4 राज्य आणि या राज्यातील गुजरातमधील बंदरं पाकिस्तानच्या अत्यंत जवळची आहेत। सोबतच पाकच्या कराची बंदरातून मुंबईला मोठ्या प्रमाणावर समुद्री मार्गाने वाहतूक होते। त्यामुळे पाकच्या मुसक्या आवळण्यासाठी आपलं नौदलही नेहमी सज्ज आहे। म्हणूनच पाकच्या भूमीवर हल्ला चढवण्यासाठी आपल्याला घरच्या मैदानातून लढणं सहज शक्य आहे आणि तितकीच आपल्या लष्कराची क्षमता आणि आत्मविश्वासही आहे। पण भारत हा पाकिस्तानसारखा बेजबाबदार देश नाही। त्यामुळे आपल्या शक्तीचा वापर शेजारच्या देशांवर वर्चस्व गाजवण्यासाठी भारतानं कधीच केला नाहीये आणि हीच भारताची खरी ताकद आहे। यामिनी दळवीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि स्पेशल रिपोर्ट नंतर आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।